वंचितची विधानसभेची पहिली यादी आता जाहीर झाली आहे। पहिल्या यादीमध्ये 11 उमेदवारांचा समावेश आहे। प्रकाश आंबेडकर यांच्याकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात। रावेरमधून तृतीयपंथी शमिषा पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर वंचितच्या 11 उमेदवारांची यादी काय आहे नेमकं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रावेरमधून शमिवा पाटील, सिंदखेड राजामधून सविता मुंडे, वाशीमधून मेघा डोंगरे, धामणगाव रेल्वेमधून निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम विनय भांगे, साकोली डॉक्टर अविनाश नाणे, नांदेड दक्षिणमधून फारुक अहमद, लोहामधून शिव नरगाळे, संभाजीनगर पूर्व विकास दांडगे, शेवगावमधून किसन चव्हाण, तर खानापूरमधून संग्राम कृष्णा माने। दरम्यान लोहा कंधार या मतदारसंघातून वंचितची उमेदवारी जाहीर झालेल्या शिवा नरंगलेंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर झाली। त्या पहिल्या यादीमध्ये 2 जणांची नावं जी आहेत ते नांदेड जिल्ह्यातील आहेत। एक आहे कंधार लोहा मतदारसंघामधून शिवा नरंगले यांची यादी नाव जाहीर झालेलं आहे, तर नांदेड दक्षिण मधून फारुक अहमद यांचं नाव जाहीर झालेलं आहे। आपल्यासोबत शिवा नरंगले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, तुमची यादी जाहीर झाली आहे आणि तुमच्या पुढे आता नेमकं काय आव्हान आहे? आमच्या पुढे कुठलंही आव्हान नाही। या ठिकाणी 5 वर्ष सातत्यानं लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विचार आम्ही प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे। इथली जनता, मग ती ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे इथला पूर्ण मतदार या ठिकाणी उभा टाकलेला आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला दुसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याबद्दल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय सुजातासाहेब आंबेडकर या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आणि निश्चितच 88 लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या निवडणुकीमध्ये फडकेल। आपल्यासमोर जर बघितलं तर दाजी भाऊजी हे सुद्धा मोठं आव्हान आहे, त्यासोबतच इतर पक्षातील आणखी नेते मंडळी आपल्यासमोर आहेत। मला त्यांचं कुठलंही आव्हान वाटत नाही। त्यांच्याकडे धनशक्ती जरी असली तर जनशक्ती ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आहे आणि जनशक्तीच्या बळावर या ठिकाणी आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत। नक्कीच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच लढत या कंधार लोहा मतदारसंघात नेमकी पाहायला मिळणार आहे। आणि जर एकीकडे बघितलं तर दाजी भाऊजींचं राजकारण, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही कितपत सरस ठरणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।